ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायलीला साक्षी जिवंत आहेच, पण आता साक्षीच आता अस्मिताच्या जीवावर उठले याच्यावरती सुद्धा शंका येणार। तर दुसऱ्या बाजूला आता अर्जुन आणि अस्मितामध्ये कडाक्याचं भांडण होणार। आता नेमकं काय घडतंय आणि भांडणाचा विषय काय असणार आहे हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की सध्या अर्जुनने आता साक्षीला स्वतःच्या डोळ्यांनी जिवंत पाहिलेलं आहे आणि आता अर्जुनने साक्षीला स्वतःहून पाहिल्यामुळे त्याच्या डोळ्यांना पूर्णपणे खात्री पटलेली आहे की ती जी मुलगी होती जी सायलीने पाहिली होती आणि ती सांगत होती की ही साक्षी आहे आणि मी साक्षीला पाहिलंय वगैरे, ते सगळं खोटं नव्हतं तर ते सगळं खरं होतं हे अर्जुनला आता पटले। मग आता हे सगळं पटल्याच्या नंतर अर्जुन हा विचार करतोय की याचा अर्थ एवढे दिवस मला वाटत होतं की साक्षी मेली आहे ते सगळं खोटं होतं, साक्षी जिवंत होती पण ती जेलमधनं सुटली कशी काय हा विचार त्याच्या मनात असतो। आता इतक्यात अर्जुन आणि चैतन्य एकमेकाला भेटतात। चैतन्य अर्जुनला विचारतो, काय रे काय झालं, तू इतका अपसेट का दिसतोयस, काही घडलंय का अर्जुन? अर्जुन तुझ्याशी बोलतोय मी, काय झालं? सकाळपासून तर तुझा मूड चांगला होता। आता अर्जुन ह्या विषयावरती काहीच बोलणं पसंत करत नसतो, तो गप्प राहणं प्रेफर करतो आणि शांत बसतो। त्याबरोबर चैतन्य त्याला म्हणतो, अर्जुन अरे काय झालंय, तू बोलणार नाहीस तर काय बाबा, तुला काय वाटतं मी एस्ट्रोलॉजर वगैरे आहे का? नाही रे, मी वकील आहे साधा सोपा, मला नाही येत तुझ्या मनातलं ओळखायला, सांग ना काय झालंय, बोल। त्याबरोबर मग लगेचच आता चैतन्याने इतकं बोल 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 केल्यानंतर अर्जुन सांगतो, चैतन्य साक्षी जिवंत आहे असा मला डाऊट आहे। अर्जुनला चैतन्य विचारतो, काय? त्यावर अर्जुन सांगतो, हो तुला आठवत आहे काही दिवसांपूर्वी सायलीसुद्धा मला असंच सांगत होती की तिने साक्षीला पाहिलंय, पण त्यावेळी मी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही। मला वाटलं होतं की तिला झालेला तो एक भास होता, तिचा झालेला तो एक गैरसमज होता, पण नाही चैतन्य, सायली जे म्हणत होती ते खरं होतं। खरोखर साक्षी शिखरे जिवंत आहे आणि आज मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या भाजी मार्केटमध्ये पाहिलेलं आहे। आणि त्याहूनही महत्त्वाची आणखीन दुसरी एक गोष्ट आहे। त्यावर चैतन्य विचारतो, आता काय झालंय, बोल ना अर्जुन पटापट। त्याबरोबर अर्जुन हा बोलत नसतो। चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ, तू आणखीन सस्पेन्स वाढवू नको, मला पटापट जे असेल ते सांगून टाक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला पहिली सांग, ती म्हणजे तू या सगळ्याबद्दल सायली वहिनीला विश्वासात घेतलंयस का? तू तिच्याशी बोललास का? तिला हे सगळं सांगितलंस का? तुला साक्षी दिसली होती आणि ती जिवंत आहे वगैरे? कारण आठवत आहे ना, गेल्या वेळी जेव्हा तू सायली वहिनीला त्या सचिनबद्दल सांगितलं नव्हतंस तेव्हा सायली वहिनी नंतर तुझ्यावरती केवढी रागवली होती, तुझ्याशी बोलत नव्हती ती, तुमचं भांडण झालं होतं। त्यावर अर्जुन म्हणतो, नाही मी नाही सांगितलेलं अजूनही तिला काही। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिता ही घरी आल्यानंतर ती खुश असते, पण घरचे सगळेच तिला ओरडतात, एवढा वेळ कुठे बाहेर थांबायचं असतं का, तू गरोदर आहेस, तुला कळत नाही का? अस्मिता नाराज होते आणि आता ती तिच्या रूममध्ये जाऊन बसते। अस्मिताची समजूत काढायला जेव्हा सायली तिच्या रूममध्ये येते तेव्हा अस्मिता हसतीये हे सायलीला दिसतं। सायली विचारते, काय झालं अस्मिताताई, तुम्ही का हसताय? अस्मिता म्हणते, सायली तुला माहिती आहे आज मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले नव्हते, आज मी सचिनला भेटायला गेले होते आणि तुला माहिती आहे सचिनने मला काय सांगितलं? तो मला म्हणाला की अस्मी आपण पुन्हा एकदा नव्याने एकत्र आनंदी आयुष्याची सुरुवात करूया, आपल्या बाळासाठी आपल्याला हे करावं लागेल आणि मी सुद्धा विचार करते सायली की मी आता सचिनला एक संधी द्यायला हवी। अगं बघ ना, आता काहीही असलं तरी शेवटी सचिन माझ्या बाळाचा होणारा बाबा आहे आणि उगाचच्या उगाच आम्हा दोघांच्या भांडणात आमच्या बाळाचं नुकसान व्हावं ही आमची दोघांची इच्छा नाही आहे, त्यामुळे आम्ही सगळं जुनं सोडून नव्याने सुरुवात करायचा विचार करतोय। आता हे ऐकून सायली म्हणते, खरंच अस्मिताताई, खरंच तुम्ही हा असा विचार करताय? त्यावर अस्मिता म्हणते, हो सायली, अगं मी असा विचार नाही केला तर कसं चालेल? अगं तू बघ ना, आता मला कितीही झालं तरी माझ्या बाळाचा तर विचार केला पाहिजेच ना। मी आत्ताच ना मॉम डॅड अर्जुन सगळ्यांबरोबर बोलते। एवढं बोलून आता अस्मिता ही बाहेर येते। आता अर्जुन तर घरात नसतो, त्यामुळे अस्मिता आता कल्पना आणि प्रतापजवळ बोलत असते। ती कल्पना आणि प्रतापला सांगते, मॉम डॅड मी ना आज सचिनला भेटायला गेले होते। त्यावर सगळे म्हणत असतात, काय तू त्या नालायकाला? त्यावर लगेच अस्मिता म्हणते, प्लीज प्लीज थांबा, उगाचच्या उगाच तुम्ही काहीही वेडंवाकडं चुकीचं वाईट असं बोलण्याआधी मी तुम्हाला काय सांगते ते एकदा शांतपणे ऐकून घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही बोलू शकता। मी आज सचिनला भेटायला गेले होते आणि सचिन
याने माझी माफी मागितली आहे आणि आता तो माझ्याबरोबर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करायला तयार आहे आणि पुन्हा तो ती चूक करणार नाही असं सुद्धा तो मला म्हणाला आहे, शब्द दिला आहे त्याने मला. म्हणून मी सचिनबरोबर पुन्हा नव्याने एकत्र राहण्याचा विचार करते. त्यावर कल्पना ही आता म्हणत असते, अस्मिता अगं पण कल्पनाला अस्मिता म्हणते, मॉम अगं माझ्या बाळाचा तरी विचार कर ना, जर आम्ही लहान असताना तुम्ही दोघं वेगळे झाला असतात तर आम्हाला कसं वाटलं असतं. आता हे ऐकून मग मात्र कल्पना शांत राहते आणि म्हणते, अस्मिता अगं. त्यावर आता प्रताप म्हणतो, अस्मिता ठीक आहे, तू जो निर्णय घेतला असशील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. आफ्टर ऑल जर तुला वाटतं आहे की सचिन सुधारला आहे तर हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखू शकतं. सचिनबरोबर आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त वेळ तू घालवलेला आहेस, त्यामुळे सचिन नेमका कसा आहे आणि तो कितपत खरं बोलतो आहे कितपत खोटं बोलतो आहे हे नक्की तू ओळखू शकतेस. आणि जर तुला वाटतं आहे की सचिन खरोखर बदलला आहे, तो खरोखर सुधारला आहे, तर त्याला एक संधी तर दिली पाहिजेच. त्यामुळे तू म्हणशील तसंच होईल. सचिनला आपण सगळ्यांनीच एक संधी देऊया आणि सचिनला पुन्हा एकदा अस्मिताच्या आयुष्यात सुद्धा येऊ देऊया. आपण एक काम करू, त्याला व्यवस्थित घरी बोलू, त्याच्याशी बोलू, त्याला समजून सांगू आणि पुन्हा घरात घेऊ. इतक्यात अर्जुन तिकडे येतो. आता अर्जुनने प्रतापचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट डॅड, असं काहीही होणार नाही आहे. सचिन मुळात पुन्हा कधी आपल्या घरी येणार नाही आहे. त्याची मुळात लायकीच नाही आहे की त्याला पुन्हा आपण घरात घेतलं पाहिजे. आणि ऑलरेडी त्याच्यामुळे जेवढा मनस्ताप आपल्याला सगळ्यांना झाला आहे ना तेवढा पुरे झाला. उगाचच्या उगाच पुन्हा त्याला घरात घ्या, पुन्हा मनस्ताप करून घ्या, एवढं कुणी सांगितलं आहे? काहीही गरज नाही आहे त्याला घरात घेण्याची. अस्मिता म्हणत असते, अर्जुन अरे तू काय बोलतोयस, तुला तरी कळतं आहे का? नाही, मला मान्य आहे सचिन चुकला आहे, त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण म्हणून इतका टोकाचा निर्णय कसा काय देऊ शकतोस तू? आणि त्याशिवाय सचिन माझा नवरा आहे ही गोष्ट तू का सारखी सारखी विसरतोस रे? आणि जरी तू त्याला माफ नाही केलंस तरी मला तर त्याला माफ करावं लागेलच ना. काहीही झालं, कसाही असला तरी तो माझ्या लग्नाचा नवरा आहे. उद्या जाऊन मला जेव्हा बाळ होईल तेव्हा मी काय करू? तुला फक्त रागाने विचार करता येतोय, पण मला तसं नाही करता येणार. माझ्या संसाराचा प्रश्न आहे. आणि जर मुळात सचिन सुधारून वागायला तयार आहे तर मग मी त्याला माफ करून त्याच्याबरोबर पुन्हा राहायला हरकत काय आहे? आणि नवरा चुकला म्हणून त्याला सोडून तर देता येत नाही ना मुलींना. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हे बघ अस्मिताई, ते काहीही असलं तरी मी सचिनला घरात घेणार नाही आहे, समजलं? बस, याच्यावरती मला आणखीन चर्चा नको आहे. उगाचच्या उगाच तू विषय वाढवू नकोस आणि विषयाला वळणं तर अजिबातच देऊ नकोस. आता अर्जुन सचिनला घरात घ्यायला नाही म्हणत असतो कारण त्याने आज साक्षीला अगदी व्यवस्थित पाहिलं आहे आणि सचिनबरोबर त्याने ज्या मुलीला पाहिलं होतं ती मुलगी मागून बघायला अगदी साक्षीसारखीच दिसत होती. त्यामुळे अर्जुनला वाटत असतं की जर खरोखर सचिन साक्षीबरोबरच रिलेशनमध्ये असेल तर कशावरून साक्षीच्या सांगण्यावरून तो अस्मिताईच्या जीवाला धोका निर्माण करण्यासाठी इथे येत नसेल. सचिनबरोबर अस्मिताई सेफ नाही आहे म्हणून खरं तर अर्जुन हे सगळं करतो. पण ही गोष्ट अस्मिताला कळत नसते. अस्मिता म्हणत असते की अर्जुन, मला एक गोष्ट सांग रे, तुला माझं सुख नको आहे का? तुला माझा सुखाने सुरू झालेला संसार नको आहे का? अर्जुन, अरे किती दिवस हे असं सगळं कुडत जगायचं आहे मी? किती दिवस माहेरी राहून पडून राहायचं आहे मी? अरे हे सगळं बरोबर नाही आहे. काहीही झालं, कसाही असला तरी तो माझा नवरा आहे. आणि याच्या आधीपर्यंत सचिन माझ्यावरच प्रेम करत होता ना, तू विसरतोयस का अर्जुन? आमचं लव्ह मॅरेज आहे. मग जर मी सचिनला माफ नाही केलं तर असं कसं चालेल? अशाने माझं घर, माझा संसार सगळं तुटून नाही का जाणार? आणि तू फक्त एका बाजूने विचार करतोयस, तसं मी नाही करू शकत. ठीक आहे, तरी पण जर तुला काही समजून घ्यायचं नसेल ना तर नको घेऊस तू समजून. पण मग मी सुद्धा या घरात राहणार नाही. मी सचिनबरोबर जाऊन त्याच्या घरी राहीन. तू विसरत असशील तर तुला आठवण करून देते. सचिनसुद्धा एक चांगला रेप्युटेटेड माणूस आहे. तो याच्या आधी कॅनडामध्ये राहायचा, त्याचीसुद्धा स्वतःची खूप प्रॉपर्टी आहे. मी चालली आहे माझ्या सासरी राहायला. त्याबरोबर आता सायली ही लगेचच म्हणू लागते, अहो काय चाललं आहे तुमचं अस्मिताताई? थांबा, अशा हट्टाला पेटू नका बरं. आणि तुम्ही यांचं कुठे एवढं मनावर घेताय? यांचं तुम्ही नका मनावर घेऊ. आणि तुम्हाला राहायचं आहे ना सचिन भाऊजींबरोबर, मग विषय संपला की. तुम्ही काही काळजी करू नका. यांच्याशी मी बोलेन, मी समजावेन त्यांना, मी बोलेन त्यांच्याशी. अहो त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि सचिन भाऊजींनी तुम्हाला त्रास दिला आहे ना म्हणून ते फक्त एवढ्या टोकाचा निर्णय देत आहेत. नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे ना की ते असं कधीच वागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजपर्यंत तुमचं नुकसान व्हावं किंवा तुम्हाला त्रास व्हावा अशी कुठली तरी गोष्ट केली आहे का अर्जुन सरांनी? नाही की नाही? मग आज तरी ते असं काहीतरी करतील असं वाटतंय का तुम्हाला? अस्मिताताई, हे बघा, अर्जुन सर जर एखादी गोष्ट बोलतायत ना तर नक्की ते तुमच्या भल्यासाठी, तुमच्या काळजीपोटीच असणार आहे. त्यामुळे प्लीज उगाचच्या उगाच डोक्यात राग घालून किंवा चिडचिड करून निर्णय घेऊ नका.
तुम्ही शांत व्हा बरं, पहिल्या शांत व्हा. का उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? तुम्ही जा आराम करा तुमच्या रूममध्ये. अर्जुन सरांबरोबर काय बोलायचं, कसं बोलायचं आणि त्यांना कसं तयार करायचं हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. मग तर झालं. मी तुम्हाला शब्द देते की जर खरोखर तुम्हाला सचिन भाऊजींबरोबर राहायचं आहे तर मी अर्जुन सरांना नक्की समजवेन. बस. त्यावर आता हे ऐकून अस्मिता म्हणते, सायली खरंच माझ्यासाठी तू एवढं करशील? जर तुला हे सगळं करायला जमलं ना तर खरोखर खूप बरं होईल. कारण काय आहे ना, सचिन शिवाय मी नाही राहू शकत. आणि एखाद्या अर्जुन जे बोलतोय ना ते मी ऐकून घेतलंही असतं अगं. पण आता सचिन म्हणतोय ना की तो सुधारेल म्हणून, तो पुन्हा तसा विचित्र नाही वागणार, तर मग त्याला माफ करायला काय हरकत आहे? ह्या सगळ्यामध्ये जर आम्ही दोघांनीही समजून नाही घेतलं ना तर शेवट फक्त डिवोर्स इतकाच होईल. आणि मला तसं नाही करायचं आहे गं. मला माझं घर, माझा संसार, मला सगळं वाचवायचं आहे सायली. तुला कळतंय ना माझ्या मनात काय सुरू आहे? तू सुद्धा एक बाई आहेस, तू विचार करू शकतेस. त्यावेळी सायली ही आता अस्मिताला म्हणते, हो हो अस्मिता ताई, मला कळतंय आणि मी विचारसुद्धा करते, समजतंय मला सगळं. पण आता तुम्ही फार विचार करू नका. मी म्हटलंय ना तुम्हाला, अर्जुन सरांबरोबर जे काही बोलायचं असेल, त्यांना जे काही समजून सांगायचं असेल ते मी सांगेन, मी बोलेन. मग आता तुम्ही कशाला फार विचार करताय? मी आहे ना, मी आहे म्हटल्यावर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज आहे का? आता तुम्ही सोडा बरं सगळे विचार आणि जा खोलीत जाऊन आराम करा. मग अस्मिता तिकडनं निघून जाते. सायली आता अर्जुनकडे रूममध्ये येते आणि का नाही म्हणताय तुम्ही सचिन भाऊजींना घरात घ्यायला? तुमचा काय प्रॉब्लेम आहे असं अर्जुनला विचारते. अर्जुन म्हणत असतो, हे बघ सायली, मला या विषयावरती अजिबात चर्चा नको आहे. आणि मी एकदा डिसिजन दिला आहे ना की मला ह्या घरात सचिन नको आहे तर नको आहे. सचिनने याआधी जे काही केलं आहे ते सगळं विसरण्यासारखं आहे का? सांग ना, आहे का विसरण्यासारखं? त्यावर सायली म्हणते, अहो नाही आहे विसरण्यासारखं, मला मान्य आहेच, पण म्हणून तुम्ही हा असा एवढा टोकाचा निर्णय नका ना घेऊ. आणि त्याहून महत्त्वाचं अस्मिताताईंचा तर विचार करा. अस्मिताताईंना जर सचिन भाऊजींना माफ करायचं असेल, त्यांच्याबरोबर राहायचं असेल, तर मग आपण हे असलं काहीतरी ठरवून काय होणार आहे? आणि त्याहून महत्त्वाचं, आता सचिन भाऊजींनी अस्मिताताईंना शब्द दिला आहे ना की ते नाही पुन्हा असं विचित्र वागणार, ते सुधारतील म्हणून, तर मग ते सुधारतील ना. तुम्हाला उगाचच्या उगाच काय गरज आहे लांबड लावायची? जर पुढे जाऊन तुम्हाला वाटलं की सचिन भाऊजी चुकतायत किंवा ते व्यवस्थित नाहीच वागत आहेत, तर मग तेव्हा तुम्ही जो निर्णय घ्याल ना तो योग्य असेल. पण आता तुम्ही हे जे काही करताय ना तो आडमुठेपणा झाला, कळतंय का तुम्हाला? आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की असं नका करू. आपण बोलून बघूयात ना. आपण बोलून समजून सगळं काही सुटतंय का त्याचा प्रयत्न करूया. पण अर्जुन सायलीचं काहीच ऐकून घेत नाही, तो तिकडनं निघून जातो. आता सायलीला कळतच नसतं की अर्जुनचं हे असं काय विचित्र वागणं चाललंय म्हणून. इतक्यात चैतन्याचा सायलीच्या फोनवरती फोन येतो. सायली फोन उचलते आणि हा भाऊजी बोला ना असं म्हणते. त्यावर चैतन्य सांगत असतो, वहिनी अगं अर्जुन फोन घेत नाही आहे, काय झालं आहे? त्यावर सायली म्हणते, काही नाही भाऊजी, काही नाही, मी सांगते त्यांना, ते तुम्हाला कॉल बॅक करतील, मे बी सायलेंटवर वगैरे गेला असेल. बरं मला सांगा ना, असं काही घडलं आहे का आजच्या दिवसात ज्यामुळे अर्जुन सरांचा मूड ऑफ होईल? असं काही म्हणजे काही कामाबिमात झालं आहे का? काही कोर्टात किंवा एखाद्या मीटिंगमध्ये वगैरे? त्यावर चैतन्य आता आठवतो आणि त्याच्या लक्षात येतं की अर्जुनचा मूड त्याला आज साक्षी दिसल्यामुळे अपसेट असू शकतो. पण आता चैतन्य विचार करतो, अर्जुनने स्वतःहून ही गोष्ट सायली वहिनींना सांगितलेली नाही आहे, मग मी गोष्ट ही सायली वहिनींना कशी काय सांगू? मग तो म्हणतो, नाही नाही वहिनी, मला तर काही आयडिया नाही आहे. का गं, काही झालं आहे का? सायली, काही नाही भाऊजी, एवढं बोलून फोन ठेवून देते. सायलीला प्रश्न पडतो की नेमकं यांच्या मनात काय सुरू आहे आणि हे एवढा टोकाचा निर्णय का घेत असतील? नाही नाही, काहीही करून यांना समजून सांगावंच लागेल. कारण आता सध्या अस्मिताताईंनी त्यांच्या सासरी जाणंसुद्धा योग्य नाही आहे. सचिन भाऊजी खरंच सुधारले असतील तर ठीक आहे, पण जर ते नसतील सुधारले तर सचिन भाऊजींनी इथेच राहायला हवं, ह्याच घरात, म्हणजे अस्मिताताई आमच्या नजरेसमोर राहतील. यासाठी मी यांना मनवेनच. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे साक्षी हिने आज जो काही पराक्रम केलेला असतो, तिने अस्मिताला धक्का दिलेला असतो, तरी अस्मिताच्या जीवाला काही झालेलं नसतं. यामुळे आता साक्षी जरा घाबरलेली असते. ती विचार करते की मला हे सगळं प्रियाला सांगितलं पाहिजे. मग आता ती प्रियाला कॉल करते आणि प्रियाला आता ती म्हणत असते की प्रिया, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कस करायचं आहे, त्यामुळे तू येऊन मला भेट. प्रिया आता म्हणते, काय आज? बाप रे, कसं झालं हे सगळं? देवा 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 देवा, हे एवढं सगळं घडलं आणि तू मला आत्ता फोन करतेस? समोरून साक्षी म्हणते, अगं तू काय बोलतेस प्रिया? प्रिया म्हणते, काळजी करू नकोस गं, काळजी करू नकोस, मी आहे ना, मी येते हॉस्पिटलला, आपण मिळून ठरवूया ना काय करायचं ते. अगं रडू नकोस, रडून काय होणार आहे समीक्षा? शांत हो, शांत हो.
हो, माझा नवरा डॉक्टर असला तरी सध्या तो मला मदत करायला नाही म्हणतोय ना. आता हे सगळं खरं तर प्रिया मुद्दाम म्हणत असते, कारण तिच्यासमोर अश्विन असतो. आता मग ती फोन कट करते आणि म्हणत असते, मी येते जाऊन अश्विन. अश्विन तिला विचारतो, तन्वी आता कुठे जायचं आहे तुला? आता काय काम आहे तुझं बाहेर? आता सकाळ सकाळ सगळे घरात आहेत आणि हा फोन कोणाचा होता? कोणाबरोबर बोलत होतीस? आणि काय माझा नवरा डॉक्टर असला तरी फरक पडत नाही, फायदा नाही काय? मी कधी असं केलं आहे की कोणाची मदत नाही केलेली? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, माझ्या मैत्रिणीच्या आईची ट्रीटमेंट फुकट व्हावी यासाठी मी तुला विचारलं होतं की तू पैसे देशील का म्हणून. आपण तिचं बिल भरू, तर तू काय म्हणाला होतास की मी पैसे देणार नाही म्हणून, माझा काय संबंध म्हणून. मग आठवतं आहे ना, त्याच मैत्रिणीचा फोन होता. बिचारीची आई आता खूप जास्त सिरियस आहे आणि आता तिला काय करावं काही सुचत नाही आहे, म्हणून तिने शेवटी पर्यायार्थी मला फोन केला. मला जायला हवं, मी निघते, एवढं बोलून ती घराबाहेर घाईघाईने पडते. आता सायली हिने प्रियाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता सायलीला तर ही गोष्ट अगदी पक्की आणि व्यवस्थित माहिती आहे की प्रिया जे काही बोलली आहे ते सगळं खोटं आहे. कोणाला तरी मदत करायला, कोणाचा तरी जीव वाचवायला प्रिया एवढी धावपळत कधीच जाणार नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे, त्याशिवाय प्रिया काही एवढी घाई करू शकत नाही. मग आता सायली ही असा विचार करते की जाऊ देत, जे असेल ते असेल. नाही 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 नाही, काल हवालदाराला प्रिया पैसे देत होती. प्रिया त्याच तर हवालदाराला भेटायला जात नसेल ना, मला बघायला हवं, प्रियावरती लक्ष ठेवायलाच हवं. मग सायलीसुद्धा आता प्रियाच्या मागोमाग घरातनं बाहेर पडते. आता सायलीसुद्धा घरातनं बाहेर प्रियाच्या मागे पडलेली असते आणि आता इकडे सायली ही प्रियाचा पाठलाग करत करत एका गार्डनपर्यंत येऊन पोहोचते. आता त्या गार्डनमध्ये तिला साक्षी भेटायला आलेली असते. आता साक्षीला आणि प्रियाला एकत्र बघून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. सायली विचार करते, साक्षी शिखरे? पण पुन्हा खात्री जमा करून घेण्यासाठी सायली आणखीन थोडी जवळ जाऊन बघते. तर सायलीला आता कन्फर्म गॅरंटी होते की ही मुलगी साक्षी शिखरेच आहे म्हणून. मग आता साक्षी जिवंत असलेली सायली बघते आणि आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो. सायली विचार करते, याचा अर्थ साक्षी जिवंत आहे आणि साक्षी जिवंत आहे ही गोष्ट प्रियाला माहीत आहे. मग कशावरून त्या दिवशी जी कोणी मुलगी खोलीत घुसली होती अस्मिताताईंच्या, ती साक्षीच नव्हती? कारण यांच्यामुळे तो महिपत तिचा नालायक बाप तुरुंगात आहे, याचाच तर सूड उगवण्यासाठी तीच तर आमच्या घरी आली नसेल ना. आणि अस्मिताताई त्यांच्या खोलीमध्ये एकट्या असतात ही गोष्ट त्यांच्या त्या साक्षीपर्यंत प्रिया तर अगदी सहज पोचवू शकते. प्रियाला तर स्वतःच्या कुटुंबाशी, स्वतःच्या घराशी काही घेणं देणं नाहीच आहे. तिला फक्त त्या साक्षीशी, त्या महिपतशी यांच्याशीच घेणं देणं आहे. म्हणजे नाही नाही नाही, प्रियावरती आता बारीक लक्ष ठेवलंच पाहिजे आणि ही सगळी नेमकी काय गडबड आहे हे शोधूनही काढलं पाहिजे. कारण ह्या सगळ्याच्या मुळाशी जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही आहे. आणि जर या सगळ्यात प्रिया कुठे जरी थोडीफार दोषी आहे हे मला समजलं ना, तर मी प्रियाला सोडणार नाही. जर प्रियाला जन्माची अद्दल घडवली ना, तर माझंसुद्धा नाव सायली नाही. आतापर्यंत प्रियाने खूप चुका केल्या आणि प्रत्येक वेळी प्रियाला आम्ही माफसुद्धा केलं, पण आता नाही, असा विचार ती करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता अस्मिता ही विचार करत असते, अर्जुन सायलीचं ऐकून घेईल ना, अर्जुन करेल ना सचिनला माफ. काहीही झालं तरी अर्जुनने सचिनला माफ करायलाच हवं. कारण जर अर्जुनने सचिनला माफ नाही केलं तर मॉम आणि डॅडसुद्धा सचिनला घरात घ्यायला तयार नाही होणार. देवा तूच आता काहीतरी कर, अशी प्रार्थना अस्मिता आता देवाकडे करत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.